हाय. आज आपण मॉम हेल्थ केअर खोपोली सेंटरमधनं इथे मूळगाव या एरियामध्ये कविता घावटे आईच्या घरी आलेलो आहोत. त्यांच्याकडे आपली मॉम हेल्थ केअरची मॉम मॅट बरेच दिवस इनफॅक्ट बऱ्याच महिन्यापासून त्या यूज करतातच. तर आज आपण सरप्राइझिंगली त्यांच्या घरी आलोय. पाहूयात त्यांना कसा आपल्या मॉम मॅटचा बेनिफिट झाला. चला. नमस्ते. आपण पाहिलं की आपण आज मूळ गावामध्ये कविता घावटे आईच्या घरी आलोय आणि मी सांगितल्याप्रमाणे की आपली ही मॉम हेल्थ केअरची मॉम मॅट तिच्या घरी साधारण किती महिने झाले आई आलीये? 7 महिने झाले. 7 महिने झालेत आणि लगभग 7 महिन्यांनंतर आज आपण आईच्या घरी व्हिजिट केलीये. तर आईला विचारूयात की आई कधीपासून आपल्या मॉम हेल्थ केअरच्या खोपोली ब्रांच मध्ये येत होती आणि आईला काय त्रास होते. नमस्ते आई बाबा. नमस्ते. कसे आहात तुम्ही? खूप छान. खूप छान. अच्छा, आत्ता खूप छान. हे नोट करण्यासारखं आहे की आत्ता खूप छान आहे. ओके आई, कधी तुम्ही आपल्या इथे जॉईन झालात थेरपीसाठी? 14 जानेवारी पासून यायला लागले थेरपीला. 14 जानेवारी. ओके. आणि येण्याआधी काय त्रास होते तुम्हाला? मला मणक्यामध्ये 5 गॅप होते. सर्वायकल मध्ये, थोरॅसिस मध्ये आणि लुंबर मध्ये. म्हणजे पूर्ण स्पाइन मध्ये पूर्ण स्पाइन मध्ये 5 गॅप होते. त्याच्यामुळे मला चमक यायची आणि चालायला येत नव्हतं. ओके. आणि पाय खेचायचं, त्यामुळे मला उभं राहता येत नव्हतं, चालायला येत नव्हतं बिलकुल. ओके. आता ते मॉम हेल्थ केअर मध्ये आपले थेरपी घेतल्यामुळे आता मला थोडं खूप छान. पण मग आई, हा जो काही तुम्ही प्रॉब्लेम सांगताय तुमचा की तुमच्या स्पाइन मध्ये प्रॉब्लेम होता, गॅप होत्या आणि मणके दबले होते, तर याच्यासाठी काही ट्रीटमेंट केली होती का तुम्ही? हो, केली. काय केली होती ट्रीटमेंट? पुण्याला केलेले. मणका जे जर्मन मॅक्स थेरपी म्हणून थेरपी दिली त्या लोकांनी. 7 दिवस मला तिथे ऍडमिट वगैरे करून ठेवलेलं त्यांनी. त्यावेळेस ते करायचे आणि त्याच्यानंतर ते ऍडमिट केल्यानंतर मसाज करायला लागले. ट्रीटमेंट सोडून दुसरे पण मसाज करायला लागले ती लोक पायांनी. तर पायात गुडघ्या मुलं अशी झोपून शनीवरती जोर द्यायचे ते मणक्यावर. असं तुला झोपायचे आणि मणक्यावर, प्रत्येक मणक्यावर पाय ठेवायचे वरती, गुडघ्यांनी दाबून मला हे करायचं आणि श्वास घ्यायला सांगायचं जोरात आणि वाजवायचे ते. त्याच्याने मला माझं ते दबल्यासारखं झालं अजून आणि प्रॉब्लेम वाढलं खूप. 7 दिवसातून तिथून घरी आल्यावर मला त्रास खूप व्हायला लागला. पण मग हे कुणाच्या रेफरन्सनी तुम्ही गेला होता तिथे? ओळखीवर गेलेलो आम्ही. अशी ओळख आहे, आम्ही पुण्याला आहे, त्यांच्या ओळखीवर गेलेलो. पण मग ते तुमचं जे वाढलं, जो प्रॉब्लेम जास्त वाटायला लागला तुम्हाला, मग तुम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्यामुळे त्रास होतोय वगैरे असं? हो, आम्हाला महिनाभर जायचो, वर्षभर प्रत्येक महिन्यात जायचो आम्ही. ती मणक्याचं ते बसवण्यासाठी आम्हाला दर महिन्याला बोलवायची. त्याच्यानंतर मग आम्हाला जो प्रॉब्लेम वाढल्यानंतर मी बोलायला विचारलं त्यांना असं का होतं. तर ते लोक त्यांनी सांगितलं की आता आमची जबाबदारी नाहीये, आम्ही 100% तुम्हाला बरं केलंय, आता तुझं शरीर तू कसं ठेवायचं तर तुझं तू बघ, असं सांगितलं आणि त्यांनी हात वर केलं. अरे बापरे. त्याच्यामुळं त्यावेळेस तुमची काय कंडिशन होती बॉडीची? खूप कंडिशन खराब होती. कारण तिथून मी जेव्हा घरी आले पुण्याला, जाताना मी चालायची थोडं, पण येता वेळेस पूर्ण झोपून आली मी. आणि मला बेड रेस्ट 3 महिन्यात दिली. तर 3 महिन्याच्या बेड रेस्ट मध्ये मी पूर्ण वीक झाले आणि मला चालता पण येत नव्हतं आणि मी अपंग व्हायला लागले त्याच्यामुळे. तुमची मुवमेंटच थांबली नाही, पूर्ण थांबलं ते. मी मला ते असं फील करून पण फार हे होत आहे, पेन मला फील होतंय की किती त्रास होत असेल तुम्हाला. बाबा, मी तुम्हाला विचारू इच्छिते की त्या ट्रीटमेंट मध्ये आणि या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला काय वेगळं जाणवलं? बराच फरक आहे. बराच फरक जाणवला. तुम्ही सुद्धा थेरपी घेतलीत का आपल्या इथे? घेतली. ओके. मग जानेवारी पासून जसं तुम्ही आमच्या इथे येऊ लागलात खोपोली ब्रांचला, त्याच्यामध्ये कसा रिझल्ट आला? म्हणजे मला ऐकायला फार आवडेल आणि मला ऐकवायला सुद्धा फार आवडेल की युजली लोक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, स्पाईनचा, सर्वायकल, थोरॅसिस, कुठलाही, लुंबरचा, कमरेचा वगैरे. पण तुम्ही जी ट्रीटमेंट केली होती त्या ट्रीटमेंटमध्ये आणि आपल्या ट्रीटमेंटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे मला वाटतं की कदाचित तुझ्या या सिच्युएशन नंतर कदाचित लोकांना समजेल की तर काय फरक आहे, म्हणजे कसा तुला जाणवला फरक? जेव्हा मी 14 जानेवारीला तिथं आले त्यावेळेस जेव्हा मी झोपले बेडवर आपल्या, तेव्हा मला खूप त्रास झाला 3 दिवस. त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की मी आता बरी होते. कारण माझ्यामध्ये आतून म्हणजे असं शरीर माझं मोकळं व्हायला लागलं. जे
जेव्हा मी आलेले तेव्हा मला बसवायला लागायचं, बेल्ट होतं, पण तो बेल्ट काढून मला जमत नव्हतं. आणि जेव्हा झोपले मी 3 दिवसांच्या नंतर मला असं जाणवायला लागलं की माझं शरीर मोकळं होते, नसा मोकळ्या होतात आणि माझी स्वतःची क्रिया ऑटोमॅटिक होते, शरीराची हालचाल स्वतःहून होते. जसं आता हा पाय घेता जवळ घ्यायला मी अशी जोर लावायची, असं जोर लावून मला बसायला लागायचं. खाली बसता येत नव्हतं, लुंबर मध्ये गॅप आहे त्यामुळे मला बिलकुल बसता येत नव्हतं. पण मला तिथे यायला थोडं बसता यायला लागलं, छानपैकी चालायला यायला लागलं. पाय हा माझा खेचायचा तो पण बंद झाला खेचायचा. हा म्हणजे जे मी अशी वाकडी चालायचे, पाय ओढत ओढत जायचे, ते सगळं बंद झालं. आणि माझं ते मार जो लागलेला, मुकामार जो लागलेला त्यांनी जे गुडघ्यांनी बसवलेले ते थांबलं, पेनिंग थांबलं त्याची. तेव्हा मला खूप खुश झाले मी. तो रिझल्ट मला 15 दिवसांनी जाणवायला लागला की आता मी बरी होते. 15 दिवसांनी मला जाणवायला लागली. ही गोष्ट शॉकिंग आहे की म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम आणि 15 दिवसामध्ये मॅजिकल रिझल्ट आहे. मी या व्हिडिओ मार्फत मी एवढंच म्हणेन की कित्येक वेळा असं वाटतं की कदाचित यांना मी सांगितलंय किंवा मी त्यांना आधीच काहीतरी स्क्रिप्ट देऊन ठेवली का, तर असं वाटू शकतं कदाचित. बट मी फील केलंय, मी पाहिलंय आईला, माझे स्टाफ बसलेले आहेत खोपोली ब्रांचचे, त्यांनी पाहिलंय आणि आईला आधी रडताना बघितलं आम्ही. आणि ज्या 15 दिवसानंतर जेव्हा आई थेरपीनी रिकवर होत होती तेव्हा आईचे ते शब्द, आईच्या डोळ्यातले अश्रू मला आजही आठवतात. तर आई, ती फिलिंग कशी तू सांगशील? आता खूप हसते, तेव्हा खूप रडायची, आता खूप हसते. कारण मला आतून एवढं छान वाटतं ना की आता मी घरामध्ये पण चालता येत नव्हतं. आणि मी जेव्हा किचन मध्ये जायची ना, फक्त 5 मिनिटं मी ओरडायला लागायचे, रडायचे, जोर जोर रडायचे, ओरडायचे. मुलगी धावत यायची, ते धावत यायचे, मला घेऊन आतमध्ये यायचे बेडमध्ये. मग मुलगी माझी करायची सगळं, मला उभं पण राहता येत नव्हतं ना. आता मी किती वेळ उभी राहते तरी मला काही होत नाही, काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि मी आज मॉर्निंग वॉकला 52 बरोबर जाते. आणि 3 किलोमीटर चालते मी, तरी पण मला बिलकुल काही त्रास होत नाहीये. थँक्यू सो मच. मी खूप खुश आहे मी की इतका सुंदर रिझल्ट बघा. आजही तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि मी म्हणेन की हे मॉम हेल्थ केअरचं आणि आपल्या या मॉम मॅटचं एक काय म्हणूयात की बॉन्डिंग आहे एक्झॅक्टली आपलं. आणि म्हणजे प्रॉब्लेमॅटिक शरीर आणि मॉम मॅट याचं बॉन्डिंगच हे आहे. रिझल्ट होता जो 15 दिवसात आला, म्हणून तुला वाटलं की फ्युचर मध्ये मला काही त्रास होऊ नये. आणि तेव्हा मी पाहिलं होतं, माझं एक लेक्चर चालू होतं आणि तू असं पुढ्यात बसली होतीस आणि तुझा चेहरा पडलेला होता. आणि त्याच दिवशी तू येऊन मला भेटलीस. तेव्हा मला फील झालं की म्हटलं बापरे, इतक्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये आहे. आणि तेव्हा बाबाही मला येऊन भेटले होते, विचारलं होतंस की मी बरी होईन की नाही. मला सांगायला आवडेल की तुम्हाला भेटायच्या आधी ती बाहेर रडत होती आमच्याकडे की मला काही करा पण मला ही मॉम मॅट पाहिजे घरात करून. मॉम मॅट घरात आणण्यासाठी खूप रडली ती आणि बाबांनी पण खूप रिक्वेस्ट केली की मला माझ्या घरात ही वस्तू पाहिजे, आम्हाला पण रिक्वेस्ट करा सर आणि मॅडमला आणि आमच्या घरात ती पोचवायचा प्रयत्न करा. येस. आणि मी म्हणूनच म्हटलं की त्या दिवशी पहिल्यांदा मी आईला भेटले आणि मी भेटल्यानंतर मलाच फील झालं की मला काहीतरी करायचं आईसाठी. जर आईची इच्छा आहे की नाही हे माझ्या घरी असलं पाहिजे, तर आपलं जे काही बोलणं झालं त्याच्यानंतर मी खूप खुश होती की तुझ्या इतक्या मोठ्या प्रॉब्लेम वरती मी म्हणेन की ही जसं आपण म्हणतो ना की आई आहे, आईची खुशी आहे ना, तर खरंच तिने ती साथ दिली तुला. तर बाबा, तुम्हाला विचारू इच्छिते की कसं वाटतंय आज ती आई जी मागच्या वर्षीपर्यंत होती, तो प्रॉब्लेम तिचा आणि आजची कंडिशन? बराच फरक आहे. कारण मी दवाखाने सगळे आयुर्वेदिक केलं, सगळं कोण सांगेल तिथे घेऊन जायचो. बाबा त्रास आहे मला, तिकडं इकडं नाही, तिकडं नाही, कोपर खरणे, मालेगावला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, सगळे दवाखाने केले, सगळे आयुर्वेदिक केले. कोणते साडीचं द्यायचं म्हणतात लावायला, ते केलं, सगळं केलं, काहीच नाही फरक पडला. मग इथं मला आलो, तिला घेऊन आलो, बघ बोललो. 3 दिवस त्रास झाला तिला आणि 4थ्या दिवसापासून चला बरं वाटायला लागलं. तुम्ही खुश झालाय. आणि आज मी बघते की रिसेंटली आपल्याकडे नवरात्रीचा छानसा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आई तू काय केलंस? कार्यक्रमामध्ये मी पहिली आली. कशात? संगीत खुर्चीमध्ये पहिली आली. आणि किती धावलीस? मला असं वाटतं 28 वर्षानंतर धावली. चालता पण येत नव्हतं, पण आता मी धावली. मी स्वतः
आणि मला सांगायचं आहे की माझे 25 वर्षाचा ते चमकेचा प्रॉब्लेम तो पूर्ण बरा झाला. एकदाही चमक भरली नाही. आपल्या सेंटरला आल्यापासून आता 7 महिने झाले पण एकदाही चमक भरली नाही. पेनकरचे इंजेक्शन माझ्या आठवड्याला होते ते पेनकरचे इंजेक्शन बंद झाले. पेनकरच्या गोळ्या बंद झाल्या आणि मी आज खूप आनंदी आहे तुमच्यामुळे. मी खूप आनंदी आहे की तू आमच्यावरती विश्वास ठेवलास आणि एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये तू आमच्याकडे आली होतीस आणि आम्ही सर्वजण तेवढे कॅपेबल झालो की तुला तो विश्वास देऊ आणि या मशीन थ्रू, आपल्या या मॉमॅट थ्रू आणि आपल्या बाकीच्या सगळ्या प्रॉडक्ट्स थ्रू तुला बरं करता आलं आम्हाला. आणि आज जो रडका चेहरा होता तो आज हसरा झालेला आहे आणि खूप छान वाटतंय. आई, काय बोलशील आपल्या या मशीन्स आणि आपल्या कंपनीविषयी? आपली मशीन तर खूप भारी आहे, लय भारी आहे. कारण कितीही आजार असेल, कुठलाही आजार असेल तरी पण तो होतो. फक्त विश्वास ठेवायचा आणि रोज Exactly. थेरपीला यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि आम्ही जे आपले स्टाफ आहेत ना खूप छान आहेत, एकदम माया लावतात आणि आईसारखं जीव लावतात खूप. कारण जेव्हा हॉस्पिटलला आम्ही जायचे तेव्हा मी अनुभव घेतलाय कसं लोक वागतात पेशंट बरोबर. तसं नातं नाही. आई मुलीचं नातं आहे ना ते इथे आहे. एक्झॅक्टली. तुमच्याकडून स्टाफ कडून सगळ्यांकडून असं आईसारखं मान मिळतो आणि त्याचा असा विश्वास वाटतो का आपल्याला कोणतरी जवळ घेतोय घेतोय. आणि ते याच्यातून लवकर बरं होतोय. आजार होतो लवकर बरं होतो, टेन्शन फ्री होतो. ओके. अजून एक प्रश्न आहे की जे आज आपल्याला पहिल्यांदा पाहतायत किंवा जे पाहतात येथे व्हिडिओ, प्रत्येकाला विश्वास नाही बसत. तू म्हणालीस ना विश्वास ठेवला पाहिजे, तर तो विश्वास का ठेवला पाहिजे आणि कधी ठेवला पाहिजे? प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर, जसं की तू प्रॉब्लेम मध्ये होतीस तेव्हा तुला समजलं आणि तू बाकी सगळं करून थकली होतीस म्हणून तुझ्यासाठी लास्ट ऑप्शन होता, बरोबर ना? पण कित्येक लोक पहिल्यांदा आपल्याकडे येतात, त्यांना प्रॉब्लेम असतो आणि त्यांना विश्वास नाही बसत, तर अशा लोकांना काय सांगशील? मी एकच सांगू इच्छिते की आजार व्हायच्या तयार चालू व्हायच्या आधीच या. आणि आता माझा प्रॉब्लेम होता तर मी खूप वाढवला, त्याच्यानंतर मी आली. पण माझे नशीब की मला सेंटर तुमच्यासारखे सगळं मिळाले. मॉम्स बेडचे थेरपी मला मिळाली. त्यावेळेस वेळेवर मिळाली. योग्य असा वेळेत वेळ मिळाली. कोणाला येऊ नये बरोबर. त्याच्या आधी या. नक्की प्रयत्न करा. आणि मी या व्हिडिओ मार्फत हेही सांगेन की तुम्ही कुठूनही कुठल्याही ठिकाणाहून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मॉम हेल्थकेअरच्या कुठल्या ना कुठल्या ब्रांचला तुम्ही व्हिजिट करा. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आमच्या मॉम हेल्थकेअरच्या मॉम बेड, मॉम मॅट आणि इतर सर्व प्रॉडक्ट्सनी नक्की दूर होईल. जसं आईचा मोठ्या क्रिटिकल प्रॉब्लेम मधनं आई बरी झाली तसं तुम्हालाही बरं व्हायला वेळ लागणार नाही. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमचं संपूर्ण कुटुंब आज खूप छान हसत खेळत आपण एंट्री केली तुमच्या घरामध्ये. बाबा सुद्धा आज, तुमची मुलगी सुद्धा आज, सगळा जे काही करण्यामध्ये खुशी, एक जो आनंद होतोय तो याचमुळे आहे की तिने तुला सांभाळलं त्या काळामध्ये आणि आज तीच बघतीये की तू किती खुश आहे. तर हे असं हा जो आनंद आणि हा चेहरा, हा आनंद असाच तुमच्या फॅमिलीमध्ये दरवळत राहो. आणि आमच्या मॉम हेल्थकेअरच्या फॅमिलीवर इतका विश्वास ठेवल्याबद्दल, कंपनीचा भरोसा ठेवल्यामुळे जो काही आज रिझल्ट तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आलाय तो अखंड असा राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच आई बाबा.